प्रवासाची अनेक साधनं उपलब्ध असली तरी एसटी महामंडळाचा विश्वास प्रवाशांचा कायम आहे। भाऊबीज आहे आणि या भाऊबीजेनिमित्त गावाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे आणि आपण बघतोय की रांगा लावून प्रवासी बसमध्ये बसत आहेत। लालपरीचा ते प्राधान्य देत आहेत। भाऊबीजेनिमित्त आपल्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी लाडक्या बहिणी ह्या आपल्या गावाकडे जात आहेत आणि ती लगबग आपण बघतोय की बसमध्ये जागा मिळवण्यासाठी आणि आपलं साहित्य ठेवण्यासाठी देखील चढाओढ बघायला मिळते आहे। कालपासूनच गावाकडे जाण्यासाठी लक्ष्मीपूजन झालं, त्यानंतर पाडवा झाला आणि तेव्हापासूनच गावाकडे जाण्यासाठी बहिणींची रीग लागलेली होती। माहेरवाशिनी ह्या आपल्या घरी जात आहेत आणि दिवाळीचा सण ह्या साजरा केला जात आहे आणि बघतोय की आपण संपूर्ण नाशिकहून सटाणा, मालेगाव, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड अशा सर्वच बस स्थानकावर प्रचंड अशी गर्दी बघायला मिळते आहे। एस टी महामंडळाच्या माध्यमातून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। काही मार्गावर जिथे गर्दी आहे, सकाळपासूनच ज्या ज्या मार्गावर गर्दी जाणवत आहे त्या ठिकाणी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। पण एकूणच जे एजंट आहे, खाजगी वाहतूक करणारे जे एजंट आहेत, त्यांच्यापासून आपल्या प्रवाशांना दूर करणं, परावृत्त करणं आणि एस टी महामंडळाचा सुखकर प्रवास हा आपल्या प्रवाशांना घडून आणणं, यामध्ये कुठेतरी एस टी महामंडळाचे कर्मचारी कमी पडतात की काय असा प्रश्न निर्माण होतो। कारण या भागामध्ये अनेक ठिकाणी खाजगी ट्रॅव्हलर्सच्या एजंटचा सुळसुळाट देखील बघायला मिळतोय। मात्र राज्य सरकारने महिलांसाठी जी विशेष सवलत दिलेली आहे त्या सवलतीचा फायदा घेताना लाडक्या बहिणी दिसून येत आहेत। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।